जयासी एकांत मानवला त्याचा विचार फुलला असं आपण ऐकलंय. मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगायची बाबांनो. एकांत ही गोष्ट फार अनेक लोकांमध्ये एखादा करतो आणि मग तोच काहीतरी विचार करू शकतो. दिवसाकाठी आपण अनेक गोष्टी करतो. म्हणजे लक्षात घ्या, मी एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी सांगतो. एकदा काय होतं, ध्यान, धारणा, संकल्पना आणि विचार याच्या पलीकडे जाऊन जेव्हा माणसं विचार करतात ना, तेव्हा त्याला बुद्धत्व प्राप्त होतं पहा. आणि बुद्धत्व प्राप्त होणे म्हणजे काय हो? तुम्ही पहा, प्रत्येक बुद्धाची मूर्ती अशी शांत बसलेली आहे. एकांतात अशी बुद्धाची मूर्ती असते पहा. याचा अर्थ काय हो? करायला नको का आपण आपल्या स्वतःचा विचार? आतमध्ये शिरायला नको का स्वतःमध्ये? जेव्हा माणूस आत जायला लागतो ना, आपल्या स्वतःमध्ये विचार करायला लागतो ना एकांतात बसून, तेव्हा तो गोष्टी फार छान करतो पहा. म्हणजे खळखळणाऱ्या पाण्यामध्ये कधीच तुम्हाला तुमचा चेहरा दिसणार नाही, पण संत पाण्यामध्ये जरूर दिसेल. मनाचंही तसंच आहे. पण मनाला एकांतात तर घेऊन जा. सतत गर्दी, सतत लोकांना कोणाशी बोलावंसं वाटतं. बाजारामध्ये आपण जातो, चांगली रसरशीत लिंब घेतो. खराब लिंब कोणालाच नको असतात. भाजीपाला टवटवीत असेल, फ्रेश असेल आपण घेतो. सुकलेला भाजीपाला कोणालाच नको असतो. तसंही माणसांच्या बाबतीतही थोडासा विचार करा. आपण समाजात काम करत असताना आपल्याला अनेक प्रकारची माणसं भेटतात, पण आपण काय असं त्याच्यात चुजी होतो का हो? म्हणजे काही लोकांचं वागणं बोलणं आपल्याला रुचत नाही, मतभेद असतात, अभिरुची पण पटत नाही त्यांची, विचारांमध्ये आपल्याला फरक जाणवते. माणसाच्या जगात विविधता व भिन्नता खूप आढळते. ते मानवकुलाचे ऐश्वर्यच मानावयास हवे. कारण बघा, जगामध्ये हजारो प्रकारचे लोक आहेत, करोडो लोक आहेत, कोणीही कोणासारखा दिसत नाही. अगदी सख्खे जुळे भाऊ सुद्धा स्वभावाने वेगळे असतात. आहे की नाही वैशिष्ट्य? मग यामध्ये संदर्भात जर सहिष्णुता हा सद्गुण ठरतो, पण इतर व्यक्तींना कमी लेखणे, त्यांची टवाळी करणे, त्यांचे दोष उघडे करणे हा उद्योग आपण करावा का? राजकारणात तर आपण आपल्या काही कार्यक्रम असलेच असतात की लोक किती टीका करतात, किती निंदा नालस्ती करतात, त्यावर तो नेता, अपोजिशनचा नेता मोठा होतो. काय उपयोग हो त्याचा? अरे तू त्याला नाव ठेवू शकतो, तू त्याला घडू शकतो का? तुम्ही लोकांना नाव ठेवता. तुम्ही त्यांच्यासारखं एक लक्षात ठेवा, नाव ठेवणं फार सोपं आहे. झाडाचं पान तोडणं फार सोपं आहे, झाडाला लावणं आणि वाढवणं फार अवघड आहे. आयुष्यामध्ये एखाद्याला नाव ठेवणं सोपं आहे. अरे तू कोण आहेस? आयुष्यामध्ये एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा, मी गढूळपणाबद्दल बोलतोय. माणसाच्या मनात जर एकदा गढूळ झालं ना, की त्याला सगळंच गढूळ दिसतं पहा. मुद्दाम हा मराठी शब्द वापरतोय. स्वच्छता नसणे म्हणजे गढूळपणा. विचारांची जर स्वच्छता नसेल ना, तो माणसाचं मन गढूळ आहे. काही लोक इतके कपटी भावनेने वागतात की त्यांना समोरच्यात काहीच चांगलं दिसत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीत नाव ठेवणार. अगदी सख्खे बहीण भाऊ जरी रस्त्याने चालले ना, तरी त्यांच्या मनामध्ये पाप येणार. काय उपयोग हो या गोष्टींचा? का बरं निर्मळ मनाने तुम्ही जगू शकत नाही का? का बरं दुसऱ्याला चांगलं बोलू शकत नाही? जर तुम्हाला लोकांनी चांगलं म्हणावं असं वाटत असेल ना, एक लक्षात ठेवा, आज हे वाक्य तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा. तुम्ही त्यांच्याशी सहजतेने बोला, निर्मळ मनाने बोला, त्यांचं कौतुक करा. मग पहा, लोक तुमचं कौतुक करतील. पण असं नाही, माणसांचे गट आढळतात. तुम्ही पाहिलं ना, बारकाईने जर विचार केला ना या गोष्टीमध्ये, आवडीनिवडी यातून लोक समुदाय अस्तित्वात येतो. आपण आपल्या विचारांच्या माणसाबरोबर एकनिष्ठ होतो पहा. पाखरांचेही थवे असतात, जनावरांचेही कळप आढळतात, तशी माणसाची मंडळ अस्तित्वात येतात. पण या सृष्टी नियमाला जोडून नाहीये. एक गोष्ट इथे लक्षात घ्या, एका मंडळात असणाऱ्या दुसऱ्या मंडळातील व्यक्तींना पाण्यात पाण्याची गरज नसते. कधी पक्षी दुसऱ्या पक्ष्यांबरोबर भांडताना पाहिले का हो तुम्ही? तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य जर नीट जगत असाल तर दुसऱ्यात नाक खुपसू नका ना. कधी असेल असे घडते. बऱ्याच वेळा एखाद्या समुदायावरनं भांडणं सुरू होतात आणि मग त्यांच्या शब्दामध्ये एक वेगळ्या प्रकारचे शब्द येतात आणि ते अतिशय खालच्या स्तरावर एकमेकांवर टीका करतात. मला एकच या ठिकाणी सांगायचे, एकांतात बसा, विचार करा, आयुष्य घडवा, मग पहा उज्ज्वल भविष्य आहे. पण हे सगळं करत असताना तुम्हाला तोंडावर गोड बोलणे आणि पाठ फिरताच उलटे बोलणे अशीही माणसं नको आहेत. अलिप्त राहणे, तटस्थ राहणे जमले नाही तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीच करता नाही आले. मोठमोठी माणसं, कलाकार सुद्धा मी पाहिलंय 10-10 दिवसाचं मेडिटेशन करायला निघून जातात. मी कितीतरी लोक मेडिटेशन करताना पाहिलेत. का करतात ते मेडिटेशन? कारण त्यांना एकांत हवा असतो. एकांतात ते त्यांचे विचार आणखी तपासून घेतात, पारखून घेतात आणि मग चांगल्या भावनेतून प्रगट होतात. मग एकदा प्रगट झाले की लगेच त्यांना अनुयायी भेटतात. परंतु ते एकांतात जातात ना, कितीतरी वक्ते मी पाहिले सभांमध्ये तोंड फाटूस तर बोलतात, पण नंतर मात्र शांत बसतात, कारण ते एकांतात असतात. अनेकांमध्ये सुद्धा
माणसांमध्ये गर्दीमध्ये जेव्हा तुम्हाला एकांत सापडेल तेव्हा तुमची मनशक्ती वाढली म्हणून समजा. आज तुम्हाला जर तुमची मनशक्ती वाढवायची असेल आणि जर तुम्हाला जर अलिप्तता जगता आलं, आयुष्यात जर अलिप्त होता आलं ना, म्हणजे एकटं अलिप्त म्हणजे काय सगळं सोडून जाऊन हिमालयात जायचं नाही, इथेच घरातच, समाजातच, शाळेतच, रस्त्यावरच वेगळं होता आलं पाहिजे, स्वतःमध्ये जाता आलं पाहिजे. आणि मग तुमची मनशक्तीची ही जी उधळमाधळ होती ना ती थांबवा. पैसे उडवलेले कळतात हो, पण शरीराची शक्ती उडवलेली कळत नाही. 10 वेळा गरज नसताना नाक खुपसणे, दुसऱ्याच्या काड्या करत बसणे, त्याला नाव ठेवणे, याला नाव ठेवणे, या गोष्टींमध्ये जे तुम्ही वेळ वाया घालवता ना तो न घालवता एकांतात जा. मनामध्ये निपुणता निर्माण होईल, तुमच्या कलेमध्ये निपुणता येईल, तुमच्या वागण्यामध्ये सरळता येईल आणि मग तुमच्या हातून जे घडेल ते चांगलं असेल. मी मुद्दामहून या ठिकाणी सांगतो, एक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले कुलिच, त्यांचं नाव होतं कुलिच. ते फार कमी बोलायचे, म्हणजे जगामध्ये जेवढे काही मोठे नेते झाले त्यामध्ये तो एकमेव असा माणूस आहे की उभ्या आयुष्यात तो फार कमी बोलला, अगदीच कमी बोलला. मरण्याच्या वेळेस त्याला विचारलं एक जणाने की कुलिच तुम्ही एवढे कमी का बोलले? ते म्हणले मी जेव्हा जेव्हा बोललो तेव्हा तेव्हा अडचणीत आलो, त्यामुळे मी बोलणं सोडून दिलं, मी फक्त मोजकं आणि महत्त्वाचंच बोललो. हे आपल्याकडे सुद्धा झालंय. अर्जुन सिंग म्हणून जे आपले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि देशाचे HRD मिनिस्टर होते, ते फक्त एवढंच बोलायचे, काम होगा नहीं होगा, होगा नहीं होगा. येणाऱ्या कार्यकर्त्याशी ते जास्त पाळत बोलत नव्हते. मग एखादा कार्यकर्ता तरी बसून राहिला की ते आपल्या कामाला सुरुवात करायची. काम काय अडलं का हो त्यांचं? एवढं मोठं काम उभं करून ठेवलं. त्यांच्यावर राजोरिया साहेबांनी 8 खंड लिहिली. अरे म्हणजे माणसं किती काम करू शकतात. म्हणून एकमेकांची निंदा हा एक कलमी कार्यक्रम असणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे की प्लीज तुम्ही स्वतः दुसऱ्याची निंदा करू नका आणि आपली होऊन देऊ नका. निंदामुक्त राजकारण ज्या दिवशी भारतात येईल, समाजकारणामध्ये प्रयत्न साध्यता असेल, एकमेकांचा हेवा दावा नसेल, त्याच वेळेस तुम्ही विचार करा, गांधी, नेहरू, टागोर, आईन्स्टाईन यांची कधीही निंदेत रमले नाही. ते आपले कामं करत राहिले म्हणून आज लोक त्यांचे कामांना सराहना करतात, त्यांचा गौरव करतात. तुमच्यात सुद्धा जर एकांत आला आणि जर तुम्ही स्वतःला सावरलं, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार या गोष्टींना जर दूर केलं तर तुमचं आयुष्य उज्ज्वल आहे आणि तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.